नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना मी नोव्हेंबर 2023 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो संमिश्र फलदायी आहे. उदाहरणार्थ, त्यांनी केलेल्या प्रयत्नाला योग्य यशाची पावती मिळणे, त्याचप्रमाणे त्या कामाचं कौतुक होणे, ह्या दोन गोष्टी मला ह्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रमाणे दिसून येत आहे. त्याचबरोबर उत्तरार्धात मात्र काही कामामध्ये आपल्याला हवी ती संधी न मिळणे आपल्या कामासाठी, किंवा त्याप्रमाणे त्यात काहीतरी अडथळा येणे, अशा गोष्टी उत्तरार्धात मला दिसून येतात. म्हणजे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात भिन्न भिन्न गोष्टी दिसून येतात. आता हे होण्यामागे जे काही ग्रहमान आहे त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणारच आहे. पण प्रथम हे जाणून घ्या की पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग याच्यामध्ये पडलेले आहेत. म्हणून मेष राशीच्या व्यक्तींनी उत्तरार्धात काही काळजी घ्यायला हवी, ती आपण नंतर बघू. सर्वप्रथम पूर्वार्धाबद्दल विचार करू. पूर्वार्धामध्ये तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल, त्याप्रमाणे योग्य संधीसुद्धा तुम्हाला मिळेल आणि त्यात तुम्हाला यशही तेवढंच मिळेल असं या ठिकाणी मला दिसून येत आहे. प्रकृतीच्या बाबतीत जर म्हणाल तर आरोग्य तुमचं या महिन्यात चांगलं आहे आणि चांगलं ठेवू शकाल तुम्ही. त्यामध्ये उत्तरार्धामध्ये थोडंसं पायाला दुखापत होणे अशा काही गोष्टी मला दिसून येत आहेत. त्याबद्दल तुम्ही अवश्य काळजी घ्यावी. चालताना किंवा वाहन चालवताना अशा ज्या काही गोष्टी असतात काळजी घेण्याच्या, त्या तुम्ही अवश्य घ्याव्या, म्हणजे तितकं काही त्यापासून गंभीर प्रसंग उद्भवणार नाही. उद्योग व्यवसाय या बाबतीत जर आपण बघितलं तर स्वउद्योग करणारे, लघु उद्योग करणारे असे जे लोक आहेत त्यांना यामध्ये चांगले चांगले विचार आणि चांगल्या चांगल्या कल्पना या सुचतील. पण त्या अंमलात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात, जी काही साथ लागते बाकीच्या गोष्टींची, त्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल. आणि त्या गोष्टींचा आणि तुमच्या बुद्धीचा जर ताळमेळ झाला तर प्रयत्नाला तुमच्या योग्य यशाची पावती ही मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे आपण केलेल्या प्रयत्नामध्ये जे नोकरदार व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, तुम्ही केलेल्या प्रयत्नामध्ये शाबासकी तुम्हाला मिळेल आणि त्या शाबासकीची थाप मिळाल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्याचा एक आनंद विशेष करून वाटू शकतो. सरकारी कामं जी आहेत, जी बँकेतून किंवा अन्य ठिकाणून जी काही कामं व्हायची आहेत ती पूर्वार्धात जास्तीत जास्त तुम्ही करून घ्या, की जेव्हा तुम्हाला अनुकूलता जास्त दिसून येते. म्हणजे उत्तरार्धात खूप काही गोष्टी अशा पेंडिंग ठेवू नका, पूर्वार्धातच त्या करायच्या मागे लागा. उत्साहाच्या वेळी किंवा सणासुदीच्या वेळी असा जो काही उत्साह तुमचा आहे तो द्विगुणित झालेला तुम्हाला कळेल. कारण आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या भेटीगाठी आणि यामुळे होणारा आनंद जो आहे तो तुम्हाला विशेष मनाला समाधान लावून जाणार आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे. शिक्षण घेणाऱ्या ज्या मंडळी आहेत किंवा जी काही मुलं आहेत, उच्च शिक्षण घेणारी किंवा परदेशात शिक्षण घेणारी, त्यांना याबाबतीत असं सांगेन मी, थोडंसं धाडस प्रवृत्ती आहे ती तुमची थोडी कमी होईल या महिन्यात. पण काही गोष्टी धाडसानेच कराव्या लागतात. त्यामध्ये डाऊट आणि अन्य सारखं आपल्या मनात येऊन चालत नाही. तर काही गोष्टी तुम्हाला धाडसाने करायच्या आहेत, कारण ते धाडस तुमचं थोडं या महिन्यात कमी होईल. असं एखादा पूर्वानुभव जो असेल तो तुम्हाला याबाबतीत मागे खेचू शकतो. तर तसं न होऊ देता धाडसाने आणि उत्साहाने आपला अभ्यास किंवा आपल्या परीक्षेला अपियर होणं जे काही असेल ते करा, म्हणजे याचं तुम्हाला निश्चितच चांगलं फळ मिळेल. कौटुंबिक बाबतीत जर विचार केला तर काही गोष्टी मला अशा दिसून येतात की सणासुदीचा होणारा खर्च, की त्यामुळे होणारा आनंद, कुटुंबात घडणारा आनंद किंवा त्यापासून मिळणारा आनंद आहे तो मला याबाबतीत असा दिसून येतोय की काही खर्च तुम्हाला करावा लागेल या महिन्यात सणासुदीच्या निमित्ताने. तो सढळ हाताने करा. पैशाची फारशी काही चिंता करू नका. ते पैसे येतील जातील, पण आनंद पुन्हा पुन्हा मिळणार नाही. तर ते तुम्ही अवश्य करा. उत्पन्नाच्या बाबतीत मी असं म्हणेन की तुमचं उत्पन्नाचं जे साधन आहे
त्या साधनातून तुम्हाला योग्य उत्पन्न येत राहील आणि ते उत्पन्न जे आहे ते मिळालेलं तुम्ही स्वतःजवळ नीट बाळगा आणि त्यातला काही जो उत्पन्नाचा पैसा जो आहे तो विशिष्ट आपल्या कुटुंबावर अवश्यपणे खर्च करा, असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. बाकी मेषराशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन, दैवाधीन ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण केवळ प्रयत्न करावे लागतात. तिथून आशीर्वाद जो मिळतो तो आपल्याला सांगून मिळत नाही, पण तो दैवाधीन असतो, तो योग्य वेळ आल्यावर मिळतोच. तर त्यासाठी मी तुम्हाला असा उपाय सांगेन की या महिन्यात तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करा. व्यंकटेश स्तोत्राचं वाचन जर संध्याकाळी तुम्ही ह्या महिन्यात केलं मेषराशींच्या व्यक्तींनी, तर जे काही थोडेफार अडथळे दिसत आहेत उत्तरार्धामध्ये ते सुद्धा दूर होऊन जातील आणि ही पूर्वपुण्याई तुम्हाला निश्चितपणे कामाला येईल. हे होतं मेषराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.